आता असली काय नकली काय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलं. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दाखवलं. आणि आम्ही विचारधारेला घेऊन पुढे चाललोय. आमचा अजेंडा विकास आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे. मुंबईच्या विकासावर इतके वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही शब्द उच्चारला, मुंबईसाठी काय केलं एकतरी काम सांगावं. आणि आम्ही सांगतो, मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला याचं कारण कोण? सगळ्या डेव्हलपमेंटचे प्रकल्प कुणी अडवले, त्यामध्ये कोण आहे? आणि हे सगळं करत असताना आमचा अजेंडा आहे मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर, फेकला गेलेला मुंबईकर, बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत, इकडे वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासाठी आम्ही क्लस्टर योजना, पुनर्विकास योजना, ओसी देण्याचा निर्णय घेतला. 20,000 बिल्डिंगला आम्ही पगडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. आम्ही फनेल झोनमधले रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला. पुनर्विकासाचा संपूर्णपणे जो मार्ग आहे हा मोकळा करण्याचं काम आम्ही केलं. कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि बाळासाहेब म्हणाले होते 40 लाख लोकांना मोफत घरं देणार. काय प्रयत्न केले इतके वर्ष? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला सुरुवात केली, चालना दिली. देवेंद्रजींनी आम्ही निर्णय घेतले आणि हे निर्णय लोकांच्या आणि मुंबईच्या हिताचे आहेत. अरे इतके वर्ष तुम्ही मुंबईकरांना खड्ड्यात घातलं, खड्ड्यातला प्रवास दिला, इतके लोक मृत्युमुखी पडले, इतका भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये. कॉन्क्रीटचे रस्ते आतापर्यंत का नाही केले? ते आम्ही त्याची सुरुवात केली मुख्यमंत्री झाल्यानंतर. पुढच्या वर्षा 6 महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. मुंबई प्रदूषित करण्याचं काम कोणी केलं? मुंबई हे सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट करू शकले नाही इतक्या वर्षामध्ये. ते 7 STP आम्ही करतोय. मेट्रोची कामं तुम्ही थांबवली, कारशेडची कामं तुम्ही थांबवली, आरोग्याच्या सुविधा तुम्ही थांबवल्या. आणि कोविडमध्ये काय काय केलं ते तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना. कोविडमध्ये देखील काय एकच काम केलं, फक्त कोविडमध्ये बोलू, मी नंतर बोलेन पाहिजे. मराठी माणसाला साथ घातली उद्धव ठाकरेंनी. एक मिनिट पहिले सांगतो तुम्हाला, मी बोलत नाही, फक्त करून दाखवलंय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावलाय. काम चालू झालेलं आहे. 17 URP तयार केलेत मुंबईमध्ये क्लस्टर. आणि लाखो लोकांना, 35 लाख लोक या संपूर्णपणे टप्प्याटप्प्याने या सर्व हक्काची घरं त्यांना आम्ही देणार आहोत. काय त्यांच्याकडे अजेंडा? बोलले एक तरी शब्द विकासावर? उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला साथ घातली आहे एकत्र येण्यासंदर्भात. राजकीय पोरं पळवण्याची टोळी सक्रिय. अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? मराठी माणसाला सोबत येण्यासंदर्भात देखील साथ घातलेली आहे उद्धव ठाकरेंनी. कसं पाहता? मराठी माणूस आता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार. अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घरं दिली. 1 लाख गिरणी कामगारांना आम्ही घरं देणार आहोत. 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याटप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत. हा योजना तुमच्याकडे? इतके वर्ष तुम्ही काम केलं, इतके वर्ष सत्ता गाजवली, काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे. आज जर पाहिलं तर एवढे वर्ष केलं मुंबईमध्ये एक तरी म्हणजे एक तरी असा मोठं उद्यान झालं आम्ही केलं. महालक्ष्मी रेसकोर्सची 125 एकर जागा घेण्याची हिंमत कोणी दाखवली? आमच्या सरकारने केलं. 170 एकर कोस्टलची जागा मिळून 300 एकरचं मोठं सेंट्रल पार्क आम्ही करतोय. त्याचं सादरीकरण तुम्हाला आम्ही दाखवलं.
300 एकरचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क, ऑक्सिजन पार्क या मुंबईकरांसाठी कोण देत आहे? कधी विचार आला असा? हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं यामध्ये या लोकांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून ही जी काही एकत्र येण्याची जी काही हे एकत्र जे आलेले आहेत ते फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःच्या खुर्चीपोटी आले. तरी उद्धव ठाकरे त्यांना गोंजारताना दिसत आहेत. 5 जुलै पासून त्यांना महत्व देताना दिसत आहेत. आजही त्यांनी राज ठाकरेंना पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. असं का करतायत उद्धव ठाकरे? अरे मी म्हणून तर सांगितलं त्यांच्याबद्दल अगोदर काय काय बोललेत ते जरा बघा ना. म्हणजे एकदम 360 डिग्री असा माणूस बदलतो, काय त्याला म्हणतो आपण, रंग बदलणे. महाविकास आघाडी अबाधित आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. म्हणजे एकंदरीतच महाविकास आघाडी तुटली आहे असं म्हणणं आहे का, वाटतं का? आता हे सगळं त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना, त्यांचे प्रश्न आहेत त्यांना. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की म्हणजे राजकारणामध्ये काही कायमस्वरूपी नाही, हे सूचक वक्तव्य केलं त्यांनी. या युतीबद्दल त्यांनी म्हणजे मी जे बोललो ही फक्त तत्वासाठी नाही, ही स्वार्थासाठी आहे युती. स्वार्थ संपला की वेगळे वेगळे हे म्हणजे त्यांनी त्याच्यातून सूचित केलेलं आहे. आणि जेव्हा ते मिलिंद नार्वेकरांचं वक्तव्य आहे तर त्याच्यामध्ये अर्थही दडलेला असेल. नवी मुंबई बाबत साहेब, अरे नवी मुंबईच्या युतीबाबत गणेश ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे.